चला सामन्याला आता सुरुवात होईल. पंचांचा इशारा येतोय. मॅच स्टार्ट. टीम जयनुमा निळजे विरुद्ध ढवळेपाळा या दोन टीमच्या दरम्यान लढत. जयनुमा निळजे या टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिले षटक टाकण्यासाठी नितेश तयार होईल. नितेश पाटील एक चांगला ऑलराऊंडर. पहिला बॉल राईट मोर द विकेटने. पहिला बॉल टर्न केलाय स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल पकडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण चेतनचं. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. फलंदाज सुनील आउट. पहिल्याच बॉलवर पहिला धक्का. फलंदाज सुनील इथे गोल्डन डक वर आउट. मॅचच्या पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद होतोय. शून्यावर गोल्डन डकचा शिकार ठरत असताना सुनील या मॅचमध्ये 0-1 ढवळेपाळा. जयनुमा निळजेच्या विरुद्ध खेळत असताना दोन्ही ताकदीचे संघ आहेत. वांगणी परिसरातून हा संघ इथे खेळण्यासाठी आलाय ढवळेपाळा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जयनुमा निळजे, आपल्याच परिसरातील संघ. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. निळजे असेल, गावदेवी खार्डी संघ असेल, आगासनचा संघ असेल, देसाईचा संघ असेल, घेसरचा संघ असेल. विशेष म्हणजे मोठी देसाई, शिरडोन ज्या संघाने सर्वाधिक मोठी स्पर्धा जिंकली. मोठी देसाई देखील भन्नाट फॉर्ममध्ये आहे. सोनारपाड्याचा संघ, योगेश पाटील बालट्या यांचा संघ, अमर ठाकूरचा संघ. चांगलं ओव्हरऑल क्रिकेट हे सर्वच संघ खेळताना दिसतात. जवळपास आपल्या संघटनेमध्ये मला वाटतं भरपूर संघ आहेत, 84 पेक्षा जास्त. प्रत्येक टीमचं नाव घेऊ शकत नाही, परंतु हे या हंगामामध्ये जर पाहिलं तर सर्वांनी चांगला खेळ दाखवलाय. आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेमध्ये अनेक संघ खेळतात या परिसरामध्ये. राऊंड विकेट, शॉर्ट बॉल ऑन साइडला टर्न करत असताना बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. बॉल सीमापार. हा येतोय चौकार. चार धावा मिळाल्यात. फलंदाज सचिनचं खातं उघडलं जात आहे चौकाराच्या मदतीने. लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमीच घातक असतात. आल्या आल्या पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्ष देतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलं षटक सुरू आहे नितेश पाटीलचं. राऊंड विकेट, गोलंदाजी सुरू होईल. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये रनआउटची संधी. आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत अंपायरने घेतलेली आहे. पंचांनी इथे तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. थर्ड अंपायर इन ॲक्शन. डिसिजन अजूनही पेंडिंग. थोड्याच वेळामध्ये हा निर्णय आपल्या समोर येईल. एक्झॅक्ट फलंदाज रनआउट आहे की नाही, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो. परंतु प्रथम दर्शनी असं वाटत होतं की थोडासा उशीर झालाय का हे पाहावं लागेल, की बॉल योग्यरित्या नितेशने लावला स्टंपला. शेवटी ऑनफिल्ड अंपायरने हा तिसऱ्या पंचाची मदत घेतली. टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर इथे केला जाईल. टेक्नॉलॉजीचा भरपूर वेळेला फायदा होतो अशा परिस्थितीमध्ये. शेवटी ह्युमन एरर देखील असतातच आणि कुठेतरी ते कमी करायचे असतील तर टेक्नॉलॉजी वापरावी लागते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील होतात चुका, परंतु त्या सुधारण्यासाठी टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर इथे केला जातो आणि निर्णय
थोड्याच वेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तिसरे पंच वेगवेगळ्या अँगलचा वापर करतायत. एक्झॅक्ट टच अँड गो सिच्युएशन असू शकते, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय. नॉट आउटचा इशारा इथे देण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी उल्लेख केला एक वेगवेगळ्या अँगलने इथे पाहिलं गेलं. बॅकफुटला जात असताना चांगला पंच केला तिथे क्षेत्ररक्षण चेतनने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. थ्रो देखील चांगला आला होता, परंतु गॅदर केल्यानंतर थोडासा उशीर झाला. योग्य निर्णय, चांगला निर्णय. हा डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता. चांगलं टेलिकास्ट, चांगला निर्णय तिसऱ्या अंपायरचा. ऑन साइडला मिड विकेटला पुल केलाय, पॉवरफुल आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे आणि हा चौकार आहे. बॅटमधून हा चौकार आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. हर्षद चांगल्या टचमध्ये दिसतोय. दोन्ही फलंदाजांनी चौकाराने स्वतःचं खातं उघडलं, हे मात्र विशेष. सचिन आणि हर्षद. सध्या हर्षद स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. ढवळेपाडा आणखीन एक बॅकफुटला जाऊन पूल केलंय. यावेळेला मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. स्वतः कॅप्टन मला वाटते केतन. तोपर्यंत थ्रो येईल, 1च रन मिळेल. ओव्हर नंबर 1 सध्या प्रगतीपथावर असताना रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 10. 10 रन स्कोर बोर्डवर. ढवळेपाळा बदलापूर वांगणी परिसरातून आज संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय. दुसऱ्या बाजूला जैनुमान निळजे. 53 वर्षाची क्रिकेटमधली परंपरा. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्यांच्या माध्यमातून नुकताच संपन्न झाला. आणखीन एक दैदिप्यमान सोहळा त्यांनी पार पाडला. मकर संक्रांत चषक या नावाने ती स्पर्धा गेले 53 वर्ष आपल्या परिसरामध्ये होते. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळत असताना जैनुमान निळजे. बोलत यार राईट राऊंड विकेटने. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, मागे चाललाय आणि इथे नक्की रन मिळताना दिसतील. फाईन लेगला हा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकार. फुलर लेनचा बॉल आणि यावेळेला चांगला निर्णय. मी पंचांचं कौतुक करेन. इथे पंच होते गुप्ताजी, मनोज गुप्ता यांचा निर्णय होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये त्यांनी धावा कळवल्या. आज पंचांची कामगिरी खूप चांगली झाली आहे. शानू कुरेशी असतील, मनोज गुप्ता असतील आणि त्यांच्याच बरोबरीने मला वाटतं अफजल शेख यांची पंचांची कामगिरी आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली आहे.
फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल आणि 2 धावा मिळतील. सचिन आणि हर्षद एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न होतोय. भागीदारीचं महत्त्व, मग टेनिस बॉल क्रिकेट खेळा, तुम्ही टेस्ट क्रिकेट खेळा, तुम्ही इंटरनॅशनल लेवलला लेदर बॉल क्रिकेटमध्ये ODI खेळा, भागीदारीचं खूप महत्त्व आहे. मग IPL मध्ये पहा, भागीदारी ज्या ज्या वेळेला होतात संघाची परिस्थिती, डाव सावरला जातो. आणि तशीच काहीशी परिस्थिती सध्या मी ढवळेपाळाची म्हणेन. एक भागीदारी इथे दिसते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेळ आहे. चांगलं क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवत आहेत. टीमची धावसंख्या 16. मंगेश आलाय सेकंड ओव्हरमध्ये. फुलटॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हर्षदच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद डीजे. स्वीप केलाय, चांगला फटका, फुल टॉस बॉल आणि ते हर्षदच्या बॅटमधून हा येतोय चौकार. चांगली फलंदाजी, धावा वेगाने येत आहेत. टीमची धावसंख्या 20. एक फलंदाज बाद. पहिली विकेट शून्यावर आली होती. 20 रनची पार्टनरशिप झाली आणि त्याच्यानंतर आणखीन एक यश मिळू शकतं, तसं झालंय. चांगला झेल प्रितेशने पकडलाय डीपमध्ये लॉंग ऑफला आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय हर्षद. महेश केवने नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी जाईल. टीमची धावसंख्या 20. लॉस ऑफ 2 विकेट. चांगली भागीदारी इथे पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर 20 रनवर हा दुसरा धक्का बसलाय. पहिला धक्का शून्यावर आउट झालेला फलंदाज होता सुनील, गोल्डन डकचा शिकार, आणि त्याच्यानंतर 20 धावाची भागीदारी झाल्यानंतर आउट झालाय फलंदाज हर्षद. महेश केवने आणि त्याच्याबरोबरीने सचिन केवने, महेश केवने ही जोडी आता सध्या मैदानामध्ये. सचिन खेळतोय 5 वर एका चौकाराच्या मदतीने. 3 बॉल त्याने फेस केलेत. महेशला अजूनही खातं उघडायचं आहे कारण तो नुकताच नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. सचिन हा लेफ्ट हँडेड बॅटर आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 20. सेकंड ओव्हरमध्ये मंगेशला मिळाले यश. फुलटॉस होता, यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचंच या भोईर चषक 2022 मध्ये. आणि इथे एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधून त्याचा वैयक्तिक हा दुसरा चौकार. टीमची धावसंख्या पोहोचवली त्याने आता 24 वर. 24 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. ओव्हरपिच बॉल होता, ऑनसाइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, डीपमधून येईल तोपर्यंत दुसरी रन इथे मिळू शकते. प्रयत्न केलाय, प्रयत्नांती परमेश्वर. 2 धावा मिळतील सचिनच्या खात्यामध्ये. या 2 धावा, टीमच्या खात्यामध्ये 2 धावा. 26 वर धावसंख्या आता ढवळेपाळाची. निळजेच्या विरुद्ध खेळत असताना मजा येईल या मॅचमध्ये. दोन्हीही टीमला भरपूर मोठी परंपरा लाभली आहे. दोन्हीही मातब्बर संघ आहेत. विशाल तुम्ही स्क्रीनवर पाहताय, जर्सी नंबर 70 ॲज अ विकेट कीपर. चांगला बॅटर आहे विशाल या टीममध्ये. पुढचा बॉल मंगेश, 12 रन खर्च केलेत. ओव्हरपिच बॉल होता, समोर खेळलाय व्ही शेपमध्ये लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे केतन, कॅप्टनने बॉल आतमध्ये ढकललाय. 2 धावा मिळतील. तिसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसणार नाही. 2 धावा सचिनच्या खात्यामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. ढवळेपाळा टीमची धावसंख्या 28. फलंदाज बाद झाले 2. सचिन खेळतोय 13 वर. महेशला अजून खातं उघडायचंय डीजे.
खेळ संपलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. थोडीशी घाई करा टीम निळजे, ही नम्रतेची विनंती तुम्हाला सर्वांनाच. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. वासुदेव भोईर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28, 14च्या सरासरीने खेळ सध्या सुरू आहे आणि या सरासरीने खेळ जर राहिला ढवळेपाळा संघ तर 70 रन एक मोठं टार्गेट सेट करू शकतात निळजेच्या विरुद्ध. परंतु विशाल आणि केतन यांनी चर्चा केली. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा नितेशला पाचारण करण्यात आलंय. मुख्य व्यासपीठ एनकडून, हायवे एनकडून आता बॉलिंग सुरू होईल आणि त्याच्यासमोर फलंदाज आहे महेश, ज्याला अजूनही खातं उघडायचं आहे. सचिनने चांगली फलंदाजी दाखवली आहे. 2 चौकाराच्या मदतीने तो खेळताना दिसतोय. 13 या धावसंख्येवर रन झालेले आहेत 28. नितेश पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करताना दिसेल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गली आणि एक शॉर्ट कव्हर पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, समोर उडवलाय, बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे, हवाई यात्रा बिना तिकीट, बॉल सीमा पार, षटकार. हवाई यात्रेसाठी कोण म्हणतं तिकीटच लागतं, परंतु असे जर फटके मारले तर विदाऊट तिकीट देखील बॉलला पाठवलं जाऊ शकतं हवाई यात्रेसाठी. आणि हा खूप चांगला फटका एअर स्ट्राईक करत असताना फलंदाज महेश, पहिला बॉल त्याने फेस केला आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. दत्ता पाटील यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आले निळजे टीमसाठी. टीमची धावसंख्या 34. महेशने षटकाराने खातं उघडलंय. ऑन साइडला यावेळेला लॉफ्ट केला, हवेत आहे, स्वीप करत असताना क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, झेल पकडला केतन पाटीलने, फलंदाज महेश आउट. तर इथे फलंदाज बाद होईल आणि इथे चूक केली मी म्हणेन फलंदाज महेशने, कारण याच्या अगोदरच्या बॉलवर त्याच्या बॅटमधून षटकार आला होता आणि स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग आणि झेल चांगला पकडला केतन पाटीलने मिड विकेटला. यावेळेला पंचाकडे अपील स्ट्रॉंग आहे आणि बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर 2 धक्के आणि यावेळेला फलंदाज सचिन देखील आउट होतोय. सेट बॅट्समनला आउट केलंय, सेट बॅटरला इथे आउट केलंय. गोलंदाज नितेशने योग्य निर्णय कॅप्टनचा, नितेशकडे पुन्हा एकदा बॉलिंग सोपवली आणि पहा किती योग्य निर्णय पंचांचा. प्लम LBW मिडल स्टिकवर जाऊन बॉल आपटला असता, आदळला असता, योग्य निर्णय, फलंदाज बाद. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि पहा का LBW घोषित केलं गेलं. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर जे प्रेक्षक यूट्यूबवर बघतायत, पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट हिटिंग आणि खऱ्या अर्थाने नी रोल वर हा बॉल लागलाय. म्हणजेच जिथे आपला गुडघा असतो अगदी त्याच्या खाली हा बॉल लागलाय, त्याच्यामुळे योग्य निर्णय. पॅड वापरले जातात इंटरनॅशनल लेदर क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळतात, 3 लाईन्स असतात, त्याच्यात जर बॉल खाली लागला नी रोलच्या खाली तर भरपूर वेळेला अंपायर आऊट देतात लवकर फलंदाजाला. अगदी तसं चित्र होतं. नितेशने काय कमबॅक केलं. ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी, हॅट्रिक इथे पूर्ण करेल का नितेश. स्लोअर वन होता, गती कमी केली. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे पुन्हा एकदा केतन इन ॲक्शन. या मॅचमध्ये सर्वाधिक बॉल केतनकडे गेले डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने सातत्याने केलंय. 1च रन या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 7 धावा त्याने खर्च केल्यात नितेशने. फलंदाज बाद केले 2. 17 रन आतापर्यंत खर्च केले 10 बॉलमध्ये त्याच्या स्पेलमध्ये. टीमची धावसंख्या आहे 35 ढवळेपाळा, 4 फलंदाज बाद.
तिसरं षटक मार्गस्थ असताना नितेश पुढचा बॉल घेऊन गती कमी केली, यावेळेला हवेत आहे, मिस टायमिंग, नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडेल. विशाल भरपूर दूर होता आणि 2 धावा मिळतील फलंदाज भूषणच्या खात्यामध्ये. भूषणचं खातं उघडले. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 37. भूषण बैकर आणि रिजवान शेख इस जोडी आता मैदानामध्ये आहे. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर पिंच हिटरची भूमिका कुठल्या तरी एका बॅटरला इथे निभावणं गरजेचं आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी सुरुवात चांगली होती. 28 रन झाले होते 2 ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात, परंतु विकेट देखील गमावलेले आहेत ढवळेपाळाने 2. त्याच्यामुळे दबाव देखील बनलाय, रन देखील आलेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला होता, फिंगर रोल केले होते, समोर खेळलाय ऑफ ड्राईव्ह इथे दाखवत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 38. 2 ओव्हरमध्ये होते 28. तिसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या 10. फलंदाज बाद झालेले आहेत 4 ढवळेपाळा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि या आता आपण ऐकूया एक चांगलं संगीत, कारण ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश हिरामन पाटील, नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. मागच्या 4 वर्ष आपण इथे कार्यरत आहोत. हा हॉस्पिटल दावडी नाका डोंबिवली इथे कार्यरत आहे. कोरोना काळामध्ये आयवा कॅचसाठी साईल मेडिकल यांच्याकडून आकर्षक टी शर्ट्स प्रेक्षकांना दिल्या जाणार आहेत. षटकाराच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडला तर तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहताय ओम साई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून. या युट्यूबच्या चॅनलवर सध्या आनंद घेत असाल या स्पर्धेचा तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर जर तुम्ही असाल तर ओम साई MTC स्पोर्ट्स इव्हेंट्स याला नक्की भेट द्या. फेसबुकवर तुम्ही असाल तर ओम साई MTC स्पोर्ट्स अँड /इव्हेंटवर नक्की जा आणि अशा अनेक स्पर्धांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 14,600 सबस्क्रायबर सध्या पूर्ण केलेले आहेत. MTCने नवीन चॅनल आहे, परंतु जर तुमची सर्वांची साथ लाभली तर नक्की हे चॅनल देखील आपल्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये धुमाकूळ घालेल, याच्यामध्ये शंका नाही. आपल्या भूमिपुत्रांचं चॅनल आहे, खूप चांगलं कार्य ते सातत्याने करतात, त्यांना देखील प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर 38, 4 फलंदाज बाद. 38ला 4. मग प्रत्येक चॅनल असेल, GTC असेल, UTC असेल, tenniscricket.in, 70/70 स्पोर्ट्स, प्रत्येक चॅनलची एक वेगळी भूमिका राहिली आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या जळणघळणीमध्ये. यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. चांगलं टेलिकास्ट ते सातत्याने करत आलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 38. ओव्हर नंबर 4 मध्ये केतन. पहिलाच बॉल स्लोअर वन होता, फिंगर रोल केले होते बॉलवर आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. पाहावं लागेल इनकटर टाकला होता का. थोडासा लेग कटरचा उपयोग केला. बॉल पिचिंग झाल्यानंतर हलकासा वळला, परंतु गती कमी होती. इन कटर लेग कटर दोन्ही बॉल आहेत या खेळाडूकडे आणि पहा बॉल पकडण्याची शैली कशी आहे. ओळखणं कठीण जातं बॅटरला. यावेळेला स्लॉटमध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय षटकार.
स्वागत आहे 44ला 4. चौथं षटक सुरू असताना आकड्यांचा खेळ मैदानामध्ये आणि 4च बॉल फेस केलेत भूषणने. त्याच्यामध्ये हा उत्तुंग षटकार. यावेळेला लेंथमध्ये थोडीशी चूक केली, पुढे टाकला, स्लॉटमध्ये होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. उत्तुंग षटकार भूषणकडून. पुढचा बॉल केतनचा. वेग होता या बॉलवर. पहिल्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये वेगाने टाकलेला बॉल आणि तत्पूर्वी 1 रन मिळेल. काही दिवसानंतर नक्कीच आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील ते यंत्र येईल ज्यावेळेला बॉलची गती मोजली जाईल. सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्या यंत्राचा वापर होतो, बॉलची गती मोजली जाते. कारण पहिले जे 2 बॉल तुम्ही पाहिले असतील ते ज्या गतीने टाकले त्याच्या तुलनेमध्ये हा बॉल जास्त गतीने टाकला. परंतु सध्या स्पीडोमीटर नावाचं यंत्र आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाही आहे. परंतु काही दिवसामध्ये ती उत्क्रांती होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. तसं टेलिकास्ट करणाऱ्या टीमने देखील करावी जेणेकरून इंटरनॅशनल लुक आपल्याला या स्पर्धेला आणखीन वेगळ्या पद्धतीने देता येईल. 45 धावा. स्लोअर 1 गती कमी केली, फिंगर रोल करत असताना बॉलवर पहा हे व्हेरिएशन आहे, व्हरायटी, बॉलिंगमधली विविधता. हा बॉल देखील लेग कटर, चांगला लेग कटर. राईट हँडेड बॉलरला लेग कटर टाकणं थोडंसं कठीणच असतं या वेगाने. परंतु ही किम्या करून दाखवत असताना केतन टीमचा कॅप्टन आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 45. 2 ओव्हरमध्ये 28 होत्या. त्यानंतर थोडासा धावसंख्येला लगाम लागला ढवळेपाळाच्या. यावेळेला समोर टाकला ओव्हर पिच बॉल आणि त्याला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज होता रिजवान शेखच्या बॅटमधून हा षटकार. बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्रेक्षक होते डीप मध्ये आणि तिथे प्रेक्षकांनी प्रयत्न केला. आयवा कॅच जर तुम्ही घेतली तर तुम्हाला साईल मेडिकल कडून एक टी-शर्ट देण्यात येणार आहे. षटकाराने अर्धशतक पूर्ण होते ढवळेपाळा. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झाले 51. 51. चांगलं टायमिंग. ओव्हर पिच बॉलला काय फटका सजवला रिजवानने व्ही शेप मध्ये. हा फटका पाहिल्यानंतर बाणाला देखील थोडीशी लाज वाटेल. अगदी तीराप्रमाणे सरळ लॉंग ऑनला षटकार. या षटकाराच्या मदतीने धावा झाल्यात 51. 4 फलंदाज बाद. ढवळेपाळा वांगणी परिसरातून खेळण्यासाठी आलाय. पुन्हा एकदा स्लोअर 1, पुन्हा एकदा ओव्हर पिच आणि या वेळेला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनला क्लिअर करेल. या ओव्हरचा हा 3रा षटकार. रिजवानच्या बॅटमधून 2रा. भूषणने मारला 1. टीमची धावसंख्या 57. बॅक टू बॅक 2 षटकार. केतनचं षटक महागडं ठरलंय. केतनने या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्यात. पहा ॲक्शन रिप्ले. पुन्हा एकदा लेग कटरचाच वापर होता परंतु ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिच बॉल जेव्हा जेव्हा टाकलेत तेव्हा तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. बॉल वळवण्यासाठी पुढे टाकण्याचा प्रयत्न ज्या ज्या वेळेला होतोय स्लॉटमध्ये बॉल आले तेव्हा तेव्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलेत ढवळेपाळ्याच्या फलंदाजाने. 4 फलंदाज बाद झालेत. 5व्या क्रमांकाचा आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज खेळतोय परंतु बॅटिंग मधली जी खोली आहे ती ढवळेपाळा टीमच्या स्पष्ट दिसते. आणि हे पाहिजे क्रिकेटमध्ये. एका गावासाठी ज्यावेळेला तुम्ही खेळता बॅटिंगमध्ये डेप्थ असेल, बॉलिंग तुमची चांगली असेल तर मात्र तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो. मगाशी कॅप्टनने खूप चांगलं सांगितलं की या अंगामध्ये आमचा संघ चांगला खेळतोय, एकीची भावना सातत्याने दाखवतोय, चांगल्या चांगल्या स्पर्धा ते गाजवत आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. निर्जेपाळा म्हणजेच निर्जे या टीमसाठी अप अँड डाऊन्स थोडेसे राहिले या कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु हा संघ देखील हार मानत नाही. हा संघ लढतो, हा संघ संघर्ष करतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातला तो 1 बॉल 6 रनचा फटका पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने पाहिलं तर एक वेगळाच संघर्ष दिसतो निर्जय संघाचा. 53 वर्षाची परंपरा ग्रामीणच्या वर्ल्ड कपची त्यांनी अबाधित ठेवली आहे. बोलत यार लेफ्ट मोर द विकेट. यावेळेला उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट आउट ऑफ द पार्क. 6. या लेंथवर तुम्ही बॉलिंग करू शकत नाही. लेंथ बॉल लवकर पिक केला भूषणने. इन ॲक्शन असताना एक उत्तुंग षटकार. हँड अँड आय कोऑर्डिनेशन बघा. जे टेलिकास्ट बघत असतील यंगस्टर
आपल्या घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून. काय फलंदाजी सुरू आहे. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 63. 2 ओव्हरमध्ये 28 होत्या. आता मात्र धावा वेगाने येत आहेत ढवळेपाडा टीमसाठी. मध्ये ब्रेक लागला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण. शफल झाला आणि पायातला बॉल खोदून काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी बॅक टू बॅक भूषणच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. टीमची धावसंख्या 69. फलंदाज भूषण आणि रिझवानची फलंदाजी पाहिल्यानंतर क्रिकेटमध्ये षटकार ठोकणं किती सोपं काम आहे हे असं वाटायला लागलं कॉमेंट्री बॉक्समधून. आणि मला एक शंका देखील येते की या दोन्ही बॅटरला फक्त 6चा पाडा शिकवलाय की काय. तशी बॅटिंग आता मैदानामध्ये, कारण दुसरे काही बोलतच नाही आहेत. षटकार षटकार. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार. या ओव्हरच्या सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 षटकार. म्हणजे कुठेतरी लहानपणी 2च्या पाड्यापासून सुरुवात केलेलीच नाहीये. डायरेक्ट 6चा पाडा. शॉर्ट बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. हा दबाव आहे, कारण षटकार येत आहेत, वेगाने रन येत आहेत आणि दबावामध्ये झेल सुटलाय, त्यामुळे 2 धावा मिळतील फलंदाज भूषणच्या खात्यामध्ये. डबल. टीमची धावसंख्या 22. रन झाले ते 71. 71. भरपूर मोठं लक्ष फेस करावं लागेल आज निळजे संघाला ढवळेपाळाच्या विरुद्ध. भूषण खेळताना दिसतोय 8 बॉलमध्ये 24. 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट. 4 बॉलमध्ये 13. म्हणजे इथे देखील 333चा स्ट्राईक रेट रिझवानचा. या स्ट्राईक रेटने खेळले म्हणूनच एवढ्या धावा पाहायला मिळतात. 71. 71 रन स्कोअर बोर्डवर. 3 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर रितेश लेफ्ट मोर द विकेटने. समोर आहे भूषण. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. सर्वाधिक लांबचं अंतर तिथल्या क्षेत्ररक्षकाला कापावं लागेल. तोपर्यंत 2 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 73. 73. ढवळेपाडा. सामना संपणार नाहीये. निळजे संघ देखील हार मानत नाही. निळजे टीमकडे देखील बॅटर भरपूर आहेत. ते सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत. त्यांना माहिती आहे 80 रन या मैदानावर होऊ शकतात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. धावा झाल्या 73. ओव्हरपिच बॉल खोदून काढला. हेलिकॉप्टर खेळायचा होता, परंतु बॉल थोडासा खाली राहिला. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न. थ्रो विकेट कीपर एंडला होता आणि ते नॉन स्ट्रायकिंग एंडला आउट होतोय फलंदाज रिझवान शेख. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचंच. 74ला 5 प्रथमेश आलाय. नवीन फलंदाज, नवीन बॅटर, परंतु आता शेवटचा बॉल फेस करण्याची संधी असेल भूषणकडे. ढवळेपाडा 74 रन. 5 फलंदाज बाद. लास्ट बॉल या ओव्हरचा. गोलंदाज रितेश. शेवटच्या बॉलवर षटकारच येईल असं प्रतीत होतंय. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 80. 81 रनचं लक्ष असेल जयनुमान निळजे या संघाच्या समोर ढवळेपाडा टीमच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं. 80 रन आहेत. 81 रनचं लक्ष. दुसऱ्या डावामध्ये या रन कशा पद्धतीने होत आहेत, कुठला संघ हावी ठरेल, कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, हे ऐकण्यासाठी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. करूया परिवर्तन. महाराष्ट्राचा एक गोड आणि बुलंद आवाज या मी तुमच्या समोर घेऊन येतोय. चंद्रकांत शेटे. चंदूजी यांना धन्यवाद.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भोईर चषक 2022 देसाई गावचे हे एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत आणि या क्रीडा स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर सुरू आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब निळजे विरुद्ध ढवळेपाडा. एक याच परिसरातील एक टीम आपल्याला पाहायला मिळते. वैभवशाली परंपरा असणारं निळजे गाव आणि जय हनुमान क्रिकेट संघ निळजे, तर त्यांच्या विरोधात संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. बदलापूर वांगणी परिसरातील एक बलाढ्य संघ ढवळेपाडा यांच्यातील ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही दुचाकी मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाईल आणि अतिशय आकर्षक अशा विश्वचषकाच्या प्रतिकृती असणाऱ्या ट्रॉफीज देखील पाहायला मिळत आहेत. फलंदाज गोलंदाजसाठी देखील या सायकल देण्यात येणार आहेत. त्याच्या लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही प्रतिकृती विश्वचषकाच्या ज्या आहेत त्या मात्र विजेत्यांना दिल्या जातील. आज या क्रीडा स्पर्धेत छत्रपती शिवराय आपल्या सर्वांचा नक्कीच अभिमान, महाराष्ट्राचा आराध्य दैवत यांचा पुतळा देखील आपल्याला मध्यस्थानी पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पहिल्या मॅचमध्ये विजेते होणाऱ्या प्रत्येक संघाला देखील एक चांदीची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्यात येते. भोईर चषक 2022 देसाई गाव पर्व दुसरे ही क्रीडा स्पर्धेचं आणि अतिशय सुंदर अशा क्रीडांगणावर सुरू असणारी स्पर्धा. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 81 धावांचं लक्ष आहे. 5 षटके 81 धावा. लक्ष मोठं आहे, परंतु पाठलाग होऊ शकतो का? तर होऊ शकतो. ढवळेपाडा एक बलाढ्य संघ जरूर आहे, परंतु निळजे हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. त्यामुळे ही मॅच रंगतदार नक्कीच होईल. तर पाहूया सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर खूप जुनी डोंबिवली संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. परंतु चालू मॅचमध्ये विजेता संघ केवाडी टीमच्या बरोबर खेळताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला विशाल, त्यांच्याबरोबर जर पाहिलं तर नितेश आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येतील सचिन. सचिन केवणे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं आहे, परंतु पाठलाग होऊ शकतो. निळजेकडे ती क्षमता आहे. पंच मनोज गुप्ता सरांचा इशारा येतोय दुसऱ्या डावाच्या सुरुवातीचा. ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह. पहिला बॉल टप्पा पडतोय, आतमध्ये येतोय, जाईल कीपरच्या दिशेने. निर्धाव चेंडूने डावाला सुरुवात. पहिला चेंडू जर पाहिलं तर निर्धाव टाकला जातोय सचिन केवणे यांच्या माध्यमातून. आक्रमण करावी लागतील, हल्ले करावे लागतील. नितेश आणि विशाल त्याचसाठी मैदानाच्या आतमध्ये गेले. तोडफोड फलंदाजी करावी लागेल. या मोठ्या लक्षाचा पाठलाग, या मैदानाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे, या ठिकाणी हा पाठलाग होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेला बिग हिट केला जातोय. समालोचन कक्षाच्या दिशेने मारलेला गेला हा फटका. मोठा प्रहार निळजेच्या साठी षटकार. ते 5व्या स्टंपवर आले होते जवळपास खेळण्यासाठी. त्याच वेळेला कमी गतीने थोडासा पुढे चेंडू टाकला गेला आणि एव्हा कॅच घेतली गेलेली आहे. नक्कीच ज्यांनी प्रायोजकत्व दिले त्यांचे सुपुत्र, परंतु पारितोषिक हे पारितोषिक असतं, ते घ्यावंच लागणार आहे तुम्हाला. तर आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. एक आक्रमण केलं गेलं आणि तदनंतर कमबॅक करतायत सचिन केवणे. एका बाजूला जर पाहिलं तर नितेश जे एका षटकारानिशी फलंदाजी करतायत. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. निळजेला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल, त्याचसाठी ते खेळतायत पॉवर प्लेमध्ये. यावेळेला जर पाहिलं तर अपील अतिशय जोरदार पद्धतीने केलं गेलं आहे. या ठिकाणी संधी धावबाची आणि पहिला धक्का बसेल निळजे संघाला. खेळाडू बाद. बाद होताना पाहायला मिळतात फलंदाज निळजे संघाचे. पहिला धक्का बसतो निळजे संघाला. ढवळेपाडा संघाला यश मिळताना पाहायला मिळत आहे. पाहूया केतन कशा प्रकारची कामगिरी करतील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत निळजे संघासाठी. गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे, गावाचं नाव करायचं आहे.
गावाच्या नावाचा डंका पिटायचा, याचसाठी सर्व संघ दाखल झालेत या क्रीडानगरीमध्ये. 6 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट माघारी परतल्यानंतर पहिलं षटक आहे नियोजय. आक्रमण करावे लागतील. लक्ष्य तब्बल 81 धावांचा आहे. 5 षटकांमध्ये 81 धावा. यावेळेला थोडंसं अकूट टप्प्याचा बॉल होता, वेगात आला, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच जागा दिली नाही गोलंदाजाने. वेगात चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. रन मिळणार नाहीये. 1 षटकार आला आहे, परंतु 4 चेंडू निर्धाव देखील टाकलेत या गोलंदाजाने. ही कौशव आहे, कौशल्य आहे या गोलंदाजाचं, सचिन केवणे यांचं. बदलापूर वांगणी परिसराचं देखील लक्ष आज या स्पर्धेवर असणार आहे, कारण त्या परिसरातील बलाढ्य संघ आज इकडे खेळतोय. यावेळेला वेगात लोअरफुल टॉस, बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ होईल. बॉल अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या. 3ऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला. 3री धाव देखील पूर्ण केली गेली आणि 3 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होताना पाहायला मिळत आहेत. 81 धावांचा पाठलाग करायचा असताना 4 ओव्हरमध्ये 72 रन करायचे आहेत अजूनही. नऊ धावा धावफलकावर आहेत. लक्ष या दोघांचं विनिमय हेच चाललं असेल. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. आपल्याला आक्रमणं करावी लागतील. दोघे एकमेकांबरोबर ती चर्चा करतायत. समोर जर पाहिलं तर ढवळेपाडा संघाकडून मात्र एक चांगला गोलंदाज आता आमंत्रित केला जाईल, कारण प्रथमेश येथील गोलंदाजी करण्यासाठी. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील प्रथमेश. प्रत्येकाची गावासाठी एक भूमिका असते. कोणी बॅटिंगसाठी, कोणी बॉलिंगसाठी, कोणी फिल्डिंगसाठी, तर कोणी गावाला पाठिंबा देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत असतं. गावाचा टी शर्ट परिधान करून ज्या वेळेला मैदानात उतरतो आपण, किंबहुना आजूबाजूला जरी मैदानाचा असतो, प्रेक्षकांमध्ये चर्चा होत असते, अमुक एक गावाचा खेळाडू आहे. किती अभिमान वाटतो ज्या वेळेला आपल्या नावाची, आपल्या गावाच्या नावाची प्रेक्षकांमध्ये देखील ज्या वेळेला चर्चा होत असते. खूप मोठी उपलब्धी आहे. गावासाठी मैदानात जाणं, गावासाठी क्रिकेट खेळणं, गावाला जिंकून देणं, ग्रामस्थांना आनंद देणं, हे सर्व पाहायला मिळतं ग्रामीण क्रिकेटमध्ये. यावेळेला चांगला फटका येतोय. स्लॉटमध्ये बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. एकाच चांगला फटका होता, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 10 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. भोईर चषकामध्ये देसाई गावातील ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश बिग हिट, मोठा प्रहार केला जातोय, पुल केला जातोय 6 धावांसाठी. मोठा फटका निर्जेसाठी, षटकार. आता मात्र चांगला फटका येतोय विशाल यांच्या बॅटमधून. अशाच प्रकारचे फटके गरजेचं आहे. संपूर्ण निर्जे गाव तुमच्या फलंदाजीची वाट पाहतोय, कारण ढवळेपाडा जरी मोठा संघ आहे, परंतु निर्जेमध्ये देखील क्षमता आहे याही परिस्थितीमध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची. यावेळेला वेगात ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. गोलंदाजाकडे हे कौशल्य असणं गरजेचं आहे. एका बॉलवर जर प्रहार केला तर तुम्ही दुसरा चेंडू हा काहीतरी स्पेशल असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. ऑप्शनच्या बाहेर अतिशय वेगवान चेंडू टाकला गेला आणि फलंदाज त्याची काही क्रिया करण्याच्या अगोदर बॉल क्रिककीपरच्या हातात जातोय. हे खूप चांगली म्हणावं लागेल या ठिकाणी प्रथमेशकडून हे पाहायला मिळालं. 16वर धावसंख्या थांबली आहे. ओव्हर दुसरी सुरू आहे. यावेळेला पुन्हा जेवढी शफल झाले, ब्लॉकमध्ये बॉल टाकला गेला. मोठ्या फटकापासून वंचित ठेवलं. 1 धाव त्या ठिकाणी घेतले जाईल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 17वर जाईल ही धावसंख्या. मोठ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होणार आहे, करावाच लागेल, कारण लक्ष्य मोठं आहे. आजच्या दिवसातील सर्वात मोठं टार्गेट समोर आहे, ते म्हणजे 81 धावांचं.
परंतु इतिहास सांगतो की मोठमोठ्या धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये 94 हा हायेस्ट स्कोर आहे, परंतु आजच्या दिवसातील हायेस्ट जर पाहिला तर हा ढवळेपाडा संघाच्या नावावर आहे. 80-81 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज चांगला खेळ जुनी डोंबिवलीने केला, आज आजदेने चांगला खेळ केला, केवळेने चांगला खेळ केला आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर ढवळेपाडाने देखील केला. आता निळजेला करायचं आहे. यावेळेला रिव्हर्स वेगात चेंडू टाकला गेला, परंतु हा प्रयत्नही हाणून पाडलाय. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज थोडेसे नाराज झाले कारण लेग स्टंपच्या थोडासा बाजूने बॉल कट होत बाहेर गेला आणि कट झाला नसता तर अगदी स्टंप त्रिफळाचीत होऊ शकले असते. धावसंख्या जर पाहिली तर आता 17वर स्थिरावलेली आहे. प्रयत्न चालू ठेवावे लागतील निळजेला. यावेळेला बाउन्सर पेश केलाय. पहा, कधी खोलवर टप्प्याचा, कधी फुलर लेन, कधी वाईड यॉर्कर, कधी बाउन्सर, हे सर्व चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि पर्यायाने मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले. 2 षटकांचा खेळ संपताय. धावसंख्या जर पाहिली तर झाली 17. एक विकेट माघारी परतल्यानंतर. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावर झाल्यात. एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळतंय. तर पाहूया, 3 षटक अजूनही बाकी आहेत आणि 64 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आक्रमण आणि हल्ले करावेच लागतील. सचिन येत आहेत. गोलंदाजीसाठी सचिन येताना आपल्याला पाहायला मिळतील. तर पाहूया, ढवळेपाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला निळजे. एक डोंबिवली परिसरातील नामवंत संघ तर एक बदलापूर वांगणी परिसरातील. या वेळेला बॅट तर अतिशय वेगात फिरवली, परंतु ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली. तिकडनं बॉल थेट कीपरच्या हातामध्ये पाठवला. सचिन आपल्या गोलंदाजीची झलक दाखवत आहेत या देसाई गावामध्ये, डोंबिवली परिसरामध्ये येऊन, परंतु एका वेगळ्या भागातून, म्हणजे बदलापूर वांगणी या परिसरात देखील आता चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. त्यापुढे गेला तर कर्जत परिसरामध्ये देखील चांगलं ग्रामीण क्रिकेट आता अलीकडच्या कालावधीमध्ये खेळलं जातं. यावेळेला लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने पाठवलंय, टोलवलंय, परंतु एका धावेने काम चालणार नाहीये. तिकडे मोठमोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. क्रिकेटचा खेळ आवडता आहे. क्रिकेटचा खेळ हा लाडका आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेड लावणारा आहे आणि तेच वेड आपल्याला घेऊन आलंय आज देसाई गावामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये जसे खेळाडू प्रेक्षक हे महत्त्वाचे असतात, खेळाडू महत्त्वाचे असतात, तेवढेच प्रेक्षक देखील महत्त्वाचे असतात. कारण त्यांना देखील मनोमन वाटत असतं की आपला गाव जिंकावं, आपल्याला गावातील खेळाडूंचं क्रिकेट जिंकावं, आपल्या गावाचं नाव व्हावं. तुम्ही जर कधी पराभूत झाला तर कधी तुम्हाला ते ओरडतीलही, परंतु त्या ओरडण्यामागे त्यांचा उद्देश एवढाच असतो, आपलं गाव जिंकावं. हाच उद्देश त्यांचा त्याच्या मागे असतो. कधी तुम्ही जिंकला तर तुम्हाला डोक्यावर देखील तेच घेतात, ते प्रेक्षक, आपल्या गावचे ग्रामस्थ. या बेला पूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु माघारी पाठवले. एका धावेने काम चालणार नाही. षटकारांची भाषा बोलावीच लागेल, कारण आता तिसरं षटक सुरू आहे. 18 धावा धावफलकावर आहेत आणि 19 धावा. कारण सचिन यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने लाईन अँड लेंथने गोलंदाजी केली आहे ते कौतुकास्पद आहे. नक्कीच आतापर्यंत 3 चेंडू तर 2च धावा दिल्या आहेत. 19 वर धावसंख्या आहे. 15 चेंडू 62 धावांची आवश्यकता. निळजे या वेळेला फुल केला जातोय. प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने निळजे. अगदी या क्रिकेटने खूप सारा फायदा झाला. अगदी तुम्ही एखाद्या नातेवाईकांकडे गेलात, एखाद्या गावाचा विषय निघाला तरी लगेच आपण त्या गावातील एखाद्या खेळाडूचं नाव सांगतो. आमचा तो ओळखीचा आहे.
चांगला बॉल, याला मात्र मिड विकेटच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 25 वर जाताना पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ असताना विजयाचे मित्र म्हणेल चांगली पकड ढवळेपाडा संघाने मिळवली आहे. यावेळेला चांगला फटका बिग हिट केला जातोय आणि सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांमध्ये परावर्तित केला जातोय. शेवटच्या बॉलवर मोठा फटका 31 वर. नामदेव भोईर साहेब देसाई तळेपाड्याचे अध्यक्ष, त्यांचे या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. भोईर चषकाच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत, त्यातल्या त्यात ग्रामीण क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. एक उत्कृष्ट अशी क्रीडा स्पर्धा देसाई गावामध्ये पार पडली जाते. टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटची मैत्री देखील खूप मोठ्या प्रमाणावर कामाला येते. तुम्ही कुठेही जा, एखाद्या ठिकाणी संकटात सापडा, अपघात होऊ देत कुणाचा, किंवा कोणी संकटात असू देत, त्या गावातल्या एखाद्या टेनिस क्रिकेटच्या चाहत्याला किंवा तुमच्या ओळखीच्याला फोन करून पहा. टेनिस क्रिकेटची मैत्री तुम्हाला तिकडे नक्की कामाला येणार. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असा तुम्ही तिकडे संकटात असा, आपल्या एखाद्या टेनिस क्रिकेटची त्या गावात ओळख निघणार म्हणजे निघणार. नाही निघाली तर मला फोन करा, आपण नक्कीच तिकडे ओळख काढू. आणि आपले टेनिस क्रिकेटचे चाहते मात्र नक्कीच त्या ठिकाणी मदतीला येणार म्हणजे येणार. ही आपली टेनिस क्रिकेटची ताकद आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. लहान वयातच खेळाडू या ढवळेपाडा गावासाठी खेळताना पाहायला मिळतोय. गणेश ढवळेपाडासाठी खेळतायत. 2 ओव्हरमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. लक्ष मोठं आहे, परंतु पाठलाग करावा लागेल. हो, लहान वयातच हा खेळाडू ढवळेपाडा संघात का खेळतोय दाखवून देण्याचा प्रयत्न, आणि खेळाडू धावबाद होतील. अगदी आकाशावर देखील आपली नजर आहे आणि पक्षी टिपण्याचा प्रयत्न, घारी टिपण्याचा प्रयत्न कॅमेऱ्यामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या. आणि चौथं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विनंती आहे, माझ्या मते कव्हरच्या दिशेने काही एक्स्ट्रा कव्हरला प्रेक्षक आहेत, आपण त्या पडद्याच्या आतमध्ये आहात, कृपया बाहेर बसा, विनंती आहे. आणि त्याच दिशेने चेंडू देखील मार्गस्थ होतोय. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना निर्णय काय आहे? मूळ पंचांचा निर्णय आउट आहे, परंतु तिसरा पंचांग दिलाय का? परंतु खेळाडूने स्वतःच मैदान सोडलंय.
कव्हरच्या दिशेने काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये तो सफेद रंगाचा जो पडदा आहे त्याच्या आतमध्ये बसलेला, त्या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आपण कृपया पाठीमागे जायचं आहे. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे. तर जावेद मॅचच्या दिशेने क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज डोंबिवली नगरीमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यातल्या त्यात या देसाई गावामध्ये एक लहान वयातच गणेश ढवळेपाडासाठी खेळतायत. या वेळेला फुल टॉस परंतु बीमर देखील घोषित करतायत पंच. फ्री हिट असेल यानंतरच्या कालखंडामध्ये, तर पाहूया त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय का. या वेळेला लोअर फुल टॉस, त्याला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. फ्री हिटचा घेतला फायदा, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. प्रयत्न राहिला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. 8 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 41 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. 5 षटकांची ही मॅच. यानंतर केवळ संघनायक आपण या ठिकाणी यायचंय. या वेळेला एक्स्ट्रमच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जाईल. अतिरिक्तच्या स्वरूपातील देखील धावा येताना पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. ओहो, दांडी 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 गोल. परफेक्ट यॉर्कर. विकेटचं पतन. आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. तर आता मात्र मॅचमध्ये पकड मिळवताना पाहायला मिळतोय ढवळेपाडा संघ. 41 धावा म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू बाकी आहेत. शेखर जातात निळजे संघासाठी. आपली छाप सोडण्याचा प्रयत्न प्रत्येकाचाच असेल. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु प्रयत्न करणे गरजेचं आहे. मी मैदानात का आहे, मी फलंदाजीला का उतरलोय, मी या संघात का आहे, प्रत्येकाला सातत्याने सिद्ध करावंच लागतं. कितीही मोठा फलंदाज असेल, मैदानात गेला की त्याला बॅटिंग करावीच लागते. कारण क्रिकेट नावावर खेळलं जात नाही, आजच्या दिवसाच्या परफॉर्मन्सवर खेळलं जातं. त्यामुळे मैदानात जाऊन तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. अगदी ते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनाही ते सिद्ध करावं लागलं होतं. एक्केचाळीस धावा धावफलकावर आहेत. 40 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी. ढवळेपाडा विरुद्ध निळजे. यावेळी लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला फाईन लेगच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. एकच धाव मिळेल. मॅच मध्ये आता केवळ औपचारिकता असेल, कारण 39 धावा आणि चेंडू आहेत 6. कॅप्टन या ठिकाणी सज्ज राहायचंय.
तर जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचं षटक औपचारिकता या मॅचमधील 6 चेंडू आणि 39 धावांची. जरी औपचारिकता असेल तर आपली छाप सोडण्याचा प्रयत्न फलंदाज करतील. शेखर आणि अजय निळजे गावासाठी आज देसाई गावामध्ये भोईर चषक 2022 आपण पाहत आहोत. भूषण येतात गोलंदाजीसाठी. चला घाई करा कारण बराचसा विलंब होतोय आणि यानंतर देखील 2 मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु निर्जन स्थळी चेंडू पडतोय. एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय शेखर यांच्याकडून. परंतु पाहूया शेखर शाप छाडण्याचा प्रयत्न करतील. या डाव मॅचचा शेवट जर पाहिलं तर काही षटकार चौकार देखणे फटके खेळून नक्कीच या डावाचा शेवट करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. कारण आता मॅचमध्ये जिंकण्यासारखं तर काही राहिलं नाहीये परंतु स्वतःची छाप सोडण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करावा लागेल. यावेळेला फटका, हवाई सफर परंतु तिकडे पकडली जाते कॅच. एक भव्य विजय या ठिकाणी ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून मिळवला जातोय. खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी केली गेली. भूषण ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली त्यांना सामनावीराचा पुरस्कार जाईल. ढवळेपाडा संघ एक भव्य विजय या ठिकाणी साजरा करतोय. अभिनंदन. त्याचबरोबर निळजे संघ आपणास पुढच्या संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर केवाळे रिची प्रतिष्ठान, जय हनुमान केवाळे आणि त्याचबरोबरीने ढवळेपाडा नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय.